अर्जुनाला कळालं देवाचं निजधाम गमन झालं. मग अर्जुनाला ती गोष्ट सहन झाली नाही. रडत रडत वापस आला. भावंडांना सांगितलं, ज्याच्या बळावर आपण महाभारताचं युद्ध जिंकलं ते आपलं बळ निघून गेलेलं आहे, म्हणजे भगवान स्वधामाला गेले. ही बातमी जेव्हा धर्मराजांना ऐकली तेव्हा धर्माला अतिशय दुःख झालं. 5 पांडवांनी मिळून ठरवलं की देव जर द्वारकेत नसेल तर आपण हस्तिनापुरात राहायचं नाही, आपणही स्वर्गारोहण करायचं. म्हणून भगवान परमात्मा द्वारकेत न राहिल्या कारणानं पांडवांनीही आता राज्य करायचं नाही असं ठरवलं. परीक्षित थोडासा मोठा झालेला होता, त्याला राजगादीवर बसवलं आणि 5 पांडव आणि 1 द्रौपदी हे स्वर्गारोहणाला गेले. भगवान स्वधामाला गेले. ती बातमी कानावर पडल्याबरोबर तर कुंतीचा प्राण गेला होता. एवढी निष्ठावंत देवाची भक्त होती. 5 पांडवाचं स्वर्गारोहण झालं. परीक्षितीचा राज्यकारभार चालू झाला. पृथ्वीवरती त्याचं पूर्ण राज्य आहे. जिकडे तिकडे पूर्वजांची कीर्ती ऐकायला मिळते. एक दिवस रथात बसून आपल्या राज्यामध्ये फिरत होता. त्याला दिसलंय की काळा पुरुष एक गाय आणि तिचं बछड दोघांना मारतोय. परीक्षितीच्या लक्षात आलं, ही गाय रडते, ही बछड रडतंय, या बछडाचे 3 पाय लंगडे झालेत, एवढा याला मार बसलाय. परीक्षितीला माहिती होतं की ज्या देशातली गाय रडते तो देश कधी सुखी होऊ शकत नाही. का संकट येतात सारखी जगावर? का? त्याचं कारणच हे आहे, गायीच्या हंबरण्यातून प्रचंड त्या ठिकाणी तिच्या दुःखाचा ध्वनी या ब्रह्मांडात घुमतोय आणि त्याच्यामुळे वारंवार संकट येतात. देशावरती, जगावरती संकट येतात वारंवार. ही गाय तर साक्षात पृथ्वीचं रूप आहे आणि हा बछडा धर्माचं रूप आहे आणि हा काळा पुरुष कली आहे. याचा अर्थ कलियुग चालू झालेला आहे. 3 पाय लंगडे, धर्माला 4 पाय आहेत, तप, पवित्रता, दया आणि सत्य. तर या कलियुगात या धर्माचे 3 पाय लंगडे झाले. तप, पवित्रता, दया हे 3 पाय तुटले आहेत. सत्य एका पायावरतीच या कलियुगात धर्म उभा आहे. राग आला परीक्षितीला आणि त्या कलीला मारणार ठार. शरण आला कली, माफ करा मला पण मारू नका, माझ्या राज्यातून निघून जा. महाराज, सर्वत्र तुमचं राज्य आहे, जाऊ तर कुठे जाऊ? तुम्हीच मला कुठेतरी राहण्यासाठी जागा द्या. मग कलीला राहण्यासाठी 4 जागा दिल्या. असत्य, मद, आसक्ती आणि निर्दयता. असत्य, मद, आसक्ती, निर्दयता या 4 ठिकाणी कलीचं वास्तव्य आहे. हे कळणार नाही आपल्याला. मोकळं करून सांगते सोपं. 4 ठिकाणी कली आहे: द्यूत, मद्य, व्यभिचार आणि हिंसा. या 4 ठिकाणी कली आहे. याच्यापैकी आपल्या घरात काय आहे त्याचा विचार करा. आणि असेल तिथं हे समजावं, त्या घरात कली आहे. जिथे द्यूत, जुगार खेळला जातो तिथे कली आहे. मद्य प्राशन केल्या जातं तिथे कली आहे. व्यभिचार आणि हिंसा जिथे आहे तिथे कलीचं वास्तव्य आहे. कली म्हटलं या सगळ्या थर्ड क्लास जागा आहे. एखादी फर्स्ट क्लास जागा द्या की तिथे चांगली सुद्धा माणसं आली पाहिजेत. म्हणे सोन्यात राहा. पण कोणतं सोनं? जे सोनं अनितीने, अधर्मानं, अन्यायानं आणलेलं आहे त्या सोन्यामध्ये कली आहे. आणि जे सोनं नीतीनं, कष्टानं आणलेलं आहे ते साक्षात भगवान परमात्माचं निवासस्थान आहे. हकलून दिलं कलीला. परीक्षिती वापस आला. थोडा वेळ मध्ये गेला, विसर पडला. जुन्या कोशागारामध्ये गेला परीक्षिती आणि एका पेटाऱ्यामध्ये सुवर्ण जडित टोप होता. रत्न जडित टोप सोन्याचा. तो टोप होता जरासंधाचा. जरासंधानं अनितीने आणलेला, त्याला मारून भीमदादानं आणला होता. पाहिला सुंदर टोप डोक्यात घातला. कलीनं राजाच्याच डोक्यात प्रवेश केला. राजाला दुर्बुद्धी निर्माण झाली. कशाची? की आपण शिकार करण्यासाठी जाऊ. शिकार करण्यासाठी राजा परीक्षिती निघाला. पण तिकडे पुढे घडतं काय ते मी तुम्हाला झाकी रूपात दाखवणार आहे. झाकी घेऊन या.
शिकार करण्यासाठी निघाला. राजा परीक्षितीला पुढे पाठवा. शुकांना पण पाठवा. शुकदेवांनाही पाठवून द्या. ऋषीवरती या. ऋषीपुत्र खाली थांबा. ऋषीवरती या. ऋषी खाली थांबा. राजा परीक्षिती अरण्यात फिरू लागला. दिवसभर शिकार शोधतोय पण त्याला शिकार मिळत नाही. दूर पाहिलंय त्यानं. अरे शिकार मिळते का? मध्ये धनुष्य जोडावा. शिकार दिसते का ते पाहावं. पण त्याला शिकार पाहण्यासाठी आज शिकारीचा शोध लागत नाही. परीक्षिती विचारामध्ये आहे. आज असं का होतंय? कारण कळत नाही. शिकारीमध्ये मी एवढा तज्ञ निपुण आहे तरीही आज पाहूनही शिकार मिळत नाही. शोधूनही शिकार मिळत नाही. राजा परीक्षिती रखरखत्या उन्हातने राजा परीक्षितीच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तहानेनं घसा कोरडा पडला. आता शिकार मिळवणं हे दूर राहिलं. पण राजा परीक्षिती पाण्याचा शोध घेऊ लागला. अरे इथे कुठे पाणी प्यायला मिळेल का? एखादा वाहणारा झरा आहे का? पाण्याचा शोध घेतोय. खळखळणारी नदी इथे मला पाहायला मिळेल का? कुठून तरी मला पाणी मिळावं. कुठून तरी पाणी पिण्यासाठी मिळावं. खूप शोधलं राजानं पण पाणी मिळालं नाही. शेवटी थकलेला राजा परीक्षिती येऊन पोहोचला शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि ऋषींना त्यानं पाहिलंय. महाराज नमस्कार. बाबा मी राजा परीक्षिती तहानेनं व्याकुळ झालोय. पिण्यासाठी जर पाणी मिळालं तर फार बरं होईल बाबा. पाणी द्या मला. पण महात्मे पाणी पिण्यासाठी देत नाहीत का? महात्मे ध्यानस्थ होते. राजा परीक्षिती वारंवार विनवणी करतोय पण महात्मे आज पिण्यासाठी पाणी देत नाही. महात्मे समाधीमध्ये आहेत. राजा परीक्षितीनं 1 वेळा 2 वेळा 10 वेळा विनंती केली पण महाराज डोळे उघडत नाहीत. राग आला आणि रागात उठून उभा राहिला. या संत महात्म्यांची एवढी हिंमत. अरे मला बोलावण्यासाठी आश्रमात मी यावं याच्यासाठी माझी वाट पाहतात. माझं कुठे जाणं होत नाही. योगायोगानं या महात्म्याच्या आश्रमात आलो तर हा महात्मा माझा असा अवमान करतो. आणि हे एवढे ध्यान लावून बसलेले आहेत. कुणाचा भय आहे? माझ्यामुळे आहे. माझ्या भयानं दृष्ट यांना त्रास देत नाहीत आणि यांनी माझा अपमान केला. राजाला राग आला आणि राजा परीक्षितीनं मेलेला साप उचलला आणि महात्म्याच्या गळ्यात घातला. हसू लागला राजा परीक्षिती.
राजा परीक्षितीला आनंद झाला. अशी शिक्षा दिली पाहिजे, या संतांना अशी शिक्षा दिली पाहिजे. अरे राहण्यासाठी काही नाही, झोपड्यामध्ये राहतात पण महलात राहणाऱ्या राजाचा अपमान करतात. आणि राजा परीक्षिती आपल्या भवनामध्ये निघून गेला. ऋषीचा पुत्र शृंग हा आश्रमामध्ये आला. त्यानं पाहिलं कोणीतरी आपल्या बाबांच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला. वाईट वाटलं बाळाला, रडू लागलं लेकरू. कोणी आपल्या बाबांच्या गळ्यामध्ये साप अडकवला असेल, कोणी अडकवला असेल साप. मुलगा मोठ्यानं रडतोय आणि रडणाऱ्या लेकरानं रागात येऊन शाप दिला. ज्यानं माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला असेल त्या व्यक्तीला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेल, शाप दिला. आणि मुलगा मोठ्यानं रडायला लागला, हंबरडा फोडून रडायला लागला. लेकरू हुंदके देऊन रडत, खूप रडू लागलं. बाळाचं रडणं पाहून महात्मे समाधीतून बाहेर आले, उठून उभे राहिले. बेटा काय झालं पुत्रा? जवळ घेतलं, हृदयाशी कवटाळलं, तोंडावरनं हात फिरवला. का रडतो पुत्रा? अरे झालं काय तुला? बाबा कुणीतरी तुमच्या गळ्यामध्ये हा मेलेला साप अडकवला आणि मी रागात येऊन शाप दिला. 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेल. महात्म्यानं डोळे झाकले. कोण आलं होतं आपल्या आश्रमामध्ये? ध्यान लावून पाहिलं तर राजा परीक्षितीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. डोळे उघडले आणि मुलाला सांगितलं, बेटा हे काय केलं तू बरं नाही केलं. अरे ज्याला शाप दिला तो राजा तर प्रजेचं पुत्रवत पालन करणारा, अरे धर्मपरायण आहे, साधू संतांची सेवा करणारा आहे. तू हे बरं नाही केलं. आणि वडील समजावून सांगतात, बेटा शापवाणी तर तुझ्या मुखातून बाहेर पडली, पण समजून घे भविष्यात अशी चूक तुझ्याकडनं होऊ नये म्हणून आज मी तुला साधूचा धर्म समजावून सांगतो. पुत्रा आपण साधू आहोत, आपण संत आहोत. जग जर आग झालं तर आपण पाणी व्हायचं, आगेचं उत्तर आगेनं नाही द्यायचं बेटा. कारण आपण संताची भूमिका असते कशी, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. विश्वरागे झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी. बेटा शाप तर वापस येणार नाही, पण राजाला जाऊन सांग तुमच्या आयुष्याचे फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. वडिलांचा निरोप घेतला आणि मुलगा राजाच्या भेटीला निघाला. राजा परीक्षिती आपल्या भवनामध्ये विचारच करत होता, आज माझ्याकडनं एका साधूचा अपमान घडलेला आहे, काय करावं. ऋषीपुत्र आलेला पाहिला आणि राजानं नमस्कार केला. महाराज अनावधानानं अज्ञानानं तुम्हाला मला माहीत नसल्या कारणानं माझ्या मुखातून आपल्यासाठी शापवाणी बाहेर पडली. 7 दिवसात तुमचा मृत्यू येऊन थांबलेला आहे. मी शमिका ऋषींचा पुत्र शृंग आहे. तुमचा मेलेला साप पाहिला, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये तुम्ही घातलेला, मला राग आला आणि मी शाप दिला. 7 दिवसात तक्षक सर्प दंश करेल आपल्याला. आता आपल्या आयुष्याचे 7 दिवस शिल्लक आहेत. तुम्ही तुमचा उद्धार कसा होईल याचा विचार करा. राजाला निरोप दिला आणि पुत्र आपल्या आश्रमावरती वापस निघून आला. वरतीच थांबा तिथे बाजूला. राजा परीक्षिती उदास झाला. परमेश्वरा, ही किती मोठी चूक माझ्या हातनं घडली. हा काय अनर्थ केला मी, साधूचा अवमान केला. अरे शास्त्र मला माहिती आहे, शास्त्र सांगतं
की ज्या दिवशी सर्वसामान्य जीवाकडनं साधूचा अपमान घडेल त्या दिवसापासून आपल्या अधोगतीला सुरुवात होईल. शास्त्र सांगतं आयुष्यम यशोधर्मम लोकानाशीष एवच हंति श्रेयांश सर्वाणी पुसो महदती क्रमहा. जो जीव साधूचा छळ करेल त्याचं आयुष्य, सत्ता, संपत्ती, वैभव, कीर्ती या सर्व गोष्टी नष्ट व्हायला लागतील. आता माझा उद्धार कसा होईल? आयुष्याचे फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. या 7 दिवसात माझं कल्याण कसं होईल? आणि राजा परीक्षित विचार चक्रामध्ये चालू लागला. नदीच्या तटावरती फिरू लागला. राजा परीक्षिती नदीच्या तटावरती चौफेर फिरतोय. माझं कल्याण कसं होईल? नाहीतर हा सुंदर नरदेह मिळून आज माझा उपयोग नाही. एवढं राज्य केलं, देवानं मला गर्भात वाचवलं, पण त्या गोष्टीला आता अर्थ राहणार नाही. आयुष्य माझं व्यर्थ जाणार. विचारामध्ये आहे राजा. कधी कपाळी हात लावतो तर कधी आभाळाकडे हात करतो. देवा मला तार, कोणीतरी मला तारणारं पाठवून दे. आणि मग अशा विचार चक्रामध्ये असतानाच राजाला वाचवण्यासाठी आगमन होतंय व्यासांचे पुत्र शुकदेव महाराजांचं. बोली शुकदेव महाराज की जय. शुकदेवांना आलेलं पाहिलं आणि राजाने नमस्कार केला. महाराज, बरं झालं तुम्ही आलात. आयुष्याचे फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. माझा उद्धार कसा होईल याचा मार्ग मला सांगा. मी फार भयभीत आहे. माझ्या आयुष्याची माती होणार आहे, पण या मातीचं सोनं करा, कारण संताशिवाय तारणारं कुणी नाही. खूप मोठी चूक केली, साधूचा अपमान माझ्या हातनं घडला, त्याचं फळही मला मिळालं. आयुष्य 7 दिवसावरती येऊन थांबलंय. महात्मा, माझं कल्याण करा, काहीतरी मला मुक्तीचा मार्ग दाखवा. राजा मस्तकाला हात लावून हंबरडा फोडून ढसा ढसा रडत होता आणि विनंती करत होता, महात्मा वाचवा, तुम्हीच माझे तारणहार, तुम्हीच मला वाचवणारे आहात. महात्मे म्हटले, राजा काळजी करू नको. शुकदेवाने राजाच्या मुखारविंदातून हात फिरवला आणि सांगितलं, अरे दुःखी होऊ नको, तुझ्या उद्धाराची सामुग्री घेऊनच मी इथे आलेलो आहे. अरे धन्य आहेस तू राजा, की तुला आज मुक्तीच्या मार्गाने चालावं हे तरी कळालं. या 7 दिवसात तुझा उद्धार कसा होईल याचं ज्ञान मी तुला देईल. पण अरे, ज्यांच्याकडे 7 मिनिट 7 सेकंद आहेत ती सुद्धा माणसात जागी व्हायला तयार नाही. या संसाराच्या मोहमायेमध्ये एवढी गुरफटून गेलेली आहेत की त्यांना कळत नाही आपलं कल्याण कशामध्ये आहे. आज जगातल्या लोकांची अवस्था कशी आहे राजा, ऐक, तुला सांगतो मी. तुझा जो प्रश्न आहे तो लोकहिताचा आहे, जगाचं कल्याण करणार आहे. आणि शुकदेव सांगू लागले, शुकदेवांनी निमित्त केलं राजा परीक्षितीचं आणि उपदेश केला जगाला. राजा ऐक, आज माणसं कशी जगतात, देव प्रत्येकाला विचारणार आहे. सुंदर जीवन दिलं, तू केलं काय? तेव्हा उत्तर देता येणार नाही, आणि उत्तर देता यावं याच्यासाठी आता मी जे बोलणार आहे त्याचा विचार सर्व भाविकांनी करावा आणि समजावून घ्यावं की जीवनामध्ये करा.